मोरे सरकार आपण बोलावं आणि अखंड बैलगाडी क्षेत्रानं ऐकावं असा बैलगाडी क्षेत्रातला एक चालतं बोलतं विद्यापीठ आज आम्हाला ऐकायला मिळेल नवं काहीतरी या फायनलच्या क्षणी आदरणीय मोरे सरकारांच्या मुखातून। बापू सगळे पाहुणे या ठिकाणी आतुरलेत, लाखो प्रेक्षक लाईव्हचा आकडा उच्चांक गाठतोय। कासेगावकरांच्या या मैदानातील एक नंबरचा मान कुणाच्या नशिबी? घ्या गाड्या पटपट सोडा। पैसा मोठा नाही, पैशापेक्षा हा हिंद केसरीचा किताब मोठा आहे जो अजन्म असा राहणार आहे। बैल पळणार फक्त मालकाचं नाव या ठिकाणी घेतलं जाणार की हा बैल पळाने या बैल गाड्या सुटल्या। कासेगावकरांच्या मैदानातला हिंद केसरीचा फेरा सुटला। 7 गाड्या कासेगावकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान कुणाच्या नशिबी? हिंद केसरीचा मान। पलीकडे लखन रैना, अलीकडे किसना लढत चालय, परंतु कल्याण पळून बाजी मारली का? घरचा साज पळाला। या बैलगाडी शर्यत क्षेत्रात इतिहास घडवला असं नाव परत एकदा आपल्या कानी स्वर्गीय बैलगाडी पंढरी शेठ फडके विहीगर पनवेल सदाशिवगड आणि त्याला साथ दिली या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख आहे असा किरण आप्पा कालगाव शेळगाव यांचा रायना। अलीकडे फॉर्च्युनरचा मानकरी सर्जा आणि 1 2 का 4 4 2 सरकार सांगा या बैलगाडी क्षेत्रातला एक अनुभवी जकी ज्यानं आपलं आयुष्य बैलगाडी क्षेत्रामध्ये खर्ची घातला याच साठी केला होता ठास आणि म्हणूनच पंढरी शेठ फडके यांचं नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये अजरामर। राहुल गोरे बरोबर कार्यक्रम केलाय तुम्ही गोड बोलून नाव राखलं त्या रैनानं। मालकाची इच्छा ज्या ठिकाणी बैलानं पूर्ण केली, मालकाला गुलालात ठेवला। अलीकडे घरचा साज मालकानं निश्चय केला घरचा साज पळवायचा, त्याला साथ दिली भावानं आणि सर्व मित्रांनं आणि सिद्ध करून दाखवलं। अलीकडे साज पाला ज्या महिलानं सलग 20 मैदाना गुलालाचा मान पटकावला असा 1 2 का 4 लखन